उद्योगमंत्री व्यासपीठाचे मान्यवर सहकारी भगिनींनो, गेले काही दिवस आपले खासदार डॉक्टर कोल्हे यांच्यामार्फत हा जो प्रश्न आहे त्याची कल्पना मला स्वतःला देण्यात आली. देशाच्या लोकसभेमध्ये त्यांनी तुमचा मुद्दा मांडला आणि केंद्र सरकारला सांगितलं की हे करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं भाषण झाल्याच्या नंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की अशा प्रकारची मागणी केलेली आहे, किंवा सगळ्यांची साथ हवी. त्याच्यानंतर मी खोलात जायचा प्रयत्न केला, माहिती घेतली आणि हा जो प्रश्न आहे तो एकतर नेमका भोगी फारसा सीमित नाही, आजूबाजूच्या सगळ्या गावावर, पाण्यावर, जमिनीवर, पिकावर, जनावरांच्यावर सगळ्यांना त्याची किंमत आता द्यावी लागते हे दिसते. आता सांगण्यात आलं की साहेबांनी MIDC घेतली आणि खरं आहे. मला आठवतं आहे, एक दिवशी मी अहमदनगरवरून येत होतो, पुण्यात चाललो होतो. माझ्यावर गाडीमध्ये बापूसाहेब फिटे होते. ते त्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही इथं आलो. सगळी जमीन ठीक नाही, काही नाही. ती गाडी थांबवली आणि बापूंना विचारलं की इथं पिकं कोणती घेतात. बापूंनी सांगितलं की हा आमचा दुष्काळी भाग आहे, इथे एक पीक येतं. म्हणजे कोणतं? ते म्हणजे कुसळ, दुसरं काही इथे येत नाही. म्हणजे आता इथं कुसळ येत असेल तर इथं उद्योग आणला तर चालेल का? ते म्हणजे चालेल. 2 दिवसांनी आम्ही बैठक घेतली, कलेक्टरना बोलवलं, लोकांची घेतली आणि म्हणजे इथली जमीन, त्यांना जमिनीची किंमत द्या आणि देशातले किंवा देशाबाहेरचे चांगले कारखाने इथं कसे येतील ते बघा. त्याच्यातून ही MIDC उभी झाली. गोष्टी घडल्या. MIDC आल्याच्या नंतर शिरूर तालुक्याचं औद्योगिकरण हे मोठ्या प्रमाणात झालं. आपण काही धरणं बांधली, काही कालव्याचं पाणी आणलं. मला आठवतं आहे, तुमच्यापैकी अनेकांचा जन्म झाला नसेल, 55 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा इथं श्यामकांत मोरे नावाचे घर आमदार होते. लाल टोपी असायची आणि श्यामकांत मोरे आणि त्याच्यानंतर रावसाहेब पवार या लोकांचं मागणं आम्हाला लोकांच्या काय असायचं, कधी व्हायचे की दुष्काळी कामं करा. दुसरी काही मागणी दुसरी असायची. दुष्काळ हा त्यांच्या पाठीला फोडलेला होता. आता हेच चित्र बदलायचं म्हणून रावसाहेब दादा असतील, बापूसाहेब असतील, अनेक सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या मदतीनं या नात्या कालव्याचं पाणी इथं आलं. आज बारामती तालुक्याच्या पेक्षा शिरूर तालुक्यात बागायत जास्त आहे. राज्यात 1 नंबर म्हणतात. साखर कारखाने झाले, बागायत वाढलं, लोकांचं जीवन होतं आणि जिथं नाही तिथं उद्योग आले. त्यामुळे माझ्यासारख्याला आनंद होता की मधीच खासदार साहेबांनी ही निमगा भोगीची भानगड माझ्या कानावर घातली.
आम्ही अभिमानाने सांगायचो की शिरूर तालुका बारामतीच्या पुढे गेला. पण हा नेमका भोगीचा प्रश्न आणि ही जी कंपनी आली त्यांनी विकास केला. माणसं कॅन्सरमध्ये आहेत, माणसाला किडनीचा त्रास होतो आहे, प्रदूषणाचा त्रास होतो आहे, गुरंढोरं मरत आहेत, जमिनीचा पोत गेलेला आहे. जे काही चित्र दिसतं जमिनीचं ते भयानक अशा प्रकारचं आहे. ते केवळ एका उद्योगामध्ये झालेलं आहे. आता त्यातनं काही मार्ग करावे लागेल. हे उद्योग काही दृष्टीने गरजेचे असतात, पण त्याला काळजी घ्यावी लागते आणि इथं ती काळजी कमी घेतलेली असावी असं दिसतं. आता याचा मार्ग काढावा लागेल आणि तो मार्ग काढण्याच्यासाठी उद्योगमंत्री आणि पर्यावरणाचा विषय ज्यांच्याकडे आहे त्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे ज्या जबाबदारी आहे. आता मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एक मीटिंग बैठक मुंबईला बोलू, तुम्हा लोकांना बोलू आणि या बैठकीमध्ये इथल्या प्रश्नाचा अंतिम निर्णय लवकर कसा घेता येईल याचा काळजी आपण घेऊ. माझ्या दृष्टीने 2-3 गोष्टी कराव्या. पहिली गोष्ट, MIDCने ज्यादा जमीन द्यायचा जो निकाल घेतला तो तहकूब करावा. ज्यादा जमीन सध्या नको. आपल्या बैठकीत चर्चा करू, नंतर या संबंधीचा निर्णय घेतला येईल. हा ज्यादा जमिनीच्या संबंधी. दुसरा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल की जे शेतीचं, जमिनीचं, गुराढोरांचं जे काही नुकसान झालं त्याच्याबद्दलची नुकसान भरपाई या कंपनीने एकरी शेतकऱ्यांना द्यायला हवी. हा निर्णय राज्य सरकारच्या बैठकीत होईल, इथं होऊ शकत नाही. मंत्रिमंडळांची करायची इच्छा असली तरी सरकारचे काही नियम असतात आणि त्या नियमामुळे हा निर्णय तिथे होईल. तिसरी गोष्ट अशी आहे की शेतीच उद्ध्वस्त झाली, जगायचं कसं? त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आम्ही राज्यामध्ये यापूर्वीसुद्धा जिथं आमच्या निर्णयाच्यामुळे शेती उद्ध्वस्त झाली त्या जमिनीच्या मालकाला एकरी दरवर्षी काही ना काहीचे नुकसान भरपाई देऊन त्याचा प्रपंच चालेल याची काळजी घ्यावी लागेल. तो विचार या बैठकीमध्ये मांडला जाईल आणि त्यातून हा निर्णय घेतला जाईल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ह्यातनं आपण मार्ग काढू. इतर राजकारण आणायचं नाही. इथं आपल्याला काही नको. दुसऱ्या गोष्टी आम्ही चर्चा करणार नाही, मी तर करणारच नाही. आणि माझी अडचण अशी आहे, तुम्ही मला 4दा निवडून दिले. कितीदा? 4दा का? 4 वेळेला. बरं, अनेक गावात मी मतही मागायला लावलं नाही, पण तरी तुम्ही सोडत नाही. मतं मागायला नाही आलं तरी शिक्का आणताय, मतं देत आहे. आणि त्यामुळे आता मागायचं काय तुमच्याकडे? आता मागायचं नाही, आता द्यायचं आणि ते कामातून द्यायचं. आणि त्या कामातून देण्याच्यासाठी राज्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांची चर्चा करून, पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांची चर्चा करून, अधिकाऱ्यांच्यासह या ठिकाणी वस्तुस्थिती जाणायला आलेले. मी तुम्हाला एवढंच सांगतो, याचा आपण मार्ग काढू. तुम्ही काही चिंता करू नका. आणि मार्ग निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी इथे येईल आणि मार्ग येईल एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. तुम्ही जरा या बाजूचे लोक बाजू होतात. बाजूला डोंगर आहे ना, याच्या खाली काढलेली मुरमाचा डोंगर आहे.
डोंगर दिसतोय ना, हा जो डोंगर दिसतोय ना ऍक्च्युली त्याच्या खाली गाडले आणि वरून मुरुम टाकले. हो, त्याच्यामुळे आता आपलं डोंगर वाटतोय. कृत्रिम डोंगर आहे. नाही, हा मातीचा ढिगारा आहे. हो, सर्वांनी जागेवरच बसायचंय आणि आपापले निवेदन साहेबांना आणि उदयजी सामंत साहेबांना त्या ग्रामपंचायत एका प्रतिनिधी येऊन द्यायचे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पांडुरंगांना थोरात आपल्याला विनंती, आपण सगळ्यांचा आभार व्यक्त करायचे बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं. या ठिकाणी उदयजी सामंत साहेब आणि पवार साहेबांना आपण निवेदन जागेवर द्यायचे. आज या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं तुर्कीसह अझरबैजानला दणका, दोन्ही देशांमध्ये जाण्याबाबतची बुकिंग